धनंजय मुंडे यांच्यावर जरांगे पाटील, अंजली दमनिया, सुरेश दस यांनी जे आरोप केले त्या आरोपाला आज परळीमध्ये धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते प्रत्युत्तर देत आहेत। मला सांगा काय चालू आहे? धनंजय मुंडेवर आरोप होतात। खरं तर काल मनोज जरांगे यांनी जी शिवराळ पद्धतीची भाषा केली तो मोर्चा एक संतोष भैया देशमुख यांच्या हत्येच्या संबंधित न्याय मागणीसाठी होता। परंतु तिथं काही न्याय मागण्यासाठी कोणीही बोललं नाही। जे काही बोलले ते फक्त आणि फक्त धनंजय मुंडे धनंजय मुंडे धनंजय मुंडे। म्हणजे यांना नेमकं काय पाहिजे? जरांगे पाटील काय तपास अधिकारी नाहीत, सुरेश धस काय तपास अधिकारी नाहीत, कोणत्या त्या अंजली दमनिया मॅडम काय तपास अधिकारी नाहीत। हे स्वतःच एक न्यायालय असल्यासारखं वागायला लागलेत आणि हे स्वतः त्या तपासामध्ये इंटरफेअर करायला लागलेत। हे कोण आहेत? आणि काल जी धनंजय मुंडे साहेबांना जी शिवराळ भाषा जी केली जरांगेने, त्या प्रथमच त्याचा मी निषेध करतो। जरांगे तुम्ही काही महाराष्ट्राचे सर्वेसर्वा नाहीत। हा महाराष्ट्र 18 पगड जातीचा आहे। इथे सर्व लोक सुखाने गुण्यागोविंदाने नांदत आहेत। ते तुम्हाला देखो नाही का? आत्ता कुठंतरी लोकसभेच्या नंतर गावगाडा हे जे जातीय सलोखा ते व्यवस्थित झाला होता। आता परत तुम्हाला ते नको आहे का? असं काहीतरी जातीय तेढ निर्माण करायची, काहीतरी प्रक्षोभक बोलायचं। धनंजय मुंडे सारख्या एका ओबीसीतल्या एका गरीब समाजातून आलेल्या माणसाला तुम्ही असं बोलता, म्हणजे जेणेकरून एक वाद निर्माण व्हावा, कुठंतरी संघर्ष पेटावा। महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त आपल्याला निवडणुकीच्या वेळी जातीय तेढ निर्माण झालेली पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर आता हे प्रकरण घडल्यावर अनेक त्याच्यात भर पडते। बिलकुल। मग ही कशामुळे होते वारंवार? हे काय ना, मुळात काही लोक आहेत, काही एक समाज काही सगळाच नसतो दोषी कुठला। काही लोक असे आहेत ज्यांना या दोन मुंडे बहीण भावांना जे एकाच घरात मंत्रिपद भेटलंय ते पण त्यांच्या स्वकर्तृत्वानं भेटलंय, त्यांचं तेच फक्त दुखणं आहे। त्यांचं जे पोट सुळुटलंय ना की यांना दोघांना एकदाच मंत्रिपद भेटलं आणि त्या याच्यातून हा सर्व समाज सत्तेत आलाय। जो की शोषित होता, वंचित होता, आज तो समाज सत्तेत आलाय। हे देखवत नाही फक्त ह्यांना, दुसरा काय विषय? मग आम्ही का नको? आम्ही बहुसंख्य आहोत, मग आमचं प्रतिनिधित्व असाय पाहिजे। एक तर फडणवीस साहेब वरी मुख्यमंत्री झाले, खाली इथं मराठवाड्यामध्ये हे दोन ओबीसीचे मंत्री झाले। ह्याला ही किनार आहे फक्त, बाकी काहीच नाही। आमचं प्रतिनिधित्व असावं, आम्ही बहुसंख्य आहेत ना महाराष्ट्रात, बरोबर आहे? ह्या गोष्टी यांना हे पटलेल्या नाहीत। यांचं जे पोटसूळ उठायला लागलं आहे ना, फक्त ही गोष्ट आहे। राहिला विषय संतोष भैया देशमुख यांच्या हत्येचा, मी जातीनं वंजारी, मी स्वतः म्हणतो काय, त्या चौकामध्ये आणा, जे कोणी आरोपी आहेत ना तपासात निष्पन्न होणारच आहेत, ते चौकात आणा। मी स्वतः वंजारी मी जातीनं वंजारी असून त्या लोकांना मी पहिल्यांदा तोडायचं काम मी करील। ही हत्या कुणाच पटलेली नाही, एकदम निंदनीय हत्या आहे ती। त्या बाबतीत आमचंच काय, कुणीच नाही बोलणार हो, कुणीच। वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनुभाऊचं नाव जे आहे ते ह्या प्रकरणाला जोडलं जाते कुठंतरी, ह्याच्याकडे कसं बघता? काय ना विषय ना, वाल्मिक अण्णा हे बीड जिल्ह्यामध्ये एकदम टॉपला आलेले ह्या 5 वर्षामध्ये। त्यांना गोरगरीब जनतेचे कामं केलेले, सर्वांच्या अडीअडचणीला आलेले। मग हे कुठंतरी यांना खुपलं की बुवा एक सामान्य माणूस हा इतका वर कसा येऊ शकतो, इतका जनतेत फेवरेट कसा होऊ शकतो, इतकी फॅन फॉलोइंग कशी भेटू शकते? यांना कोणाची कामं करायची नाहीत, काही नाही, पण जो माणूस काम करतो त्या माणसाला यांना या खुनाच्या याच्यामध्ये खोट्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये यांना हे करायला लावलं, दबाव आणून ते खंडणीचा गुन्हा दाखल करायला लावला। झुंडशाहीनं काहीच होत नसतंय। तुम्ही म्हणा आम्ही बहुसंख्य आहेत, वाल्मिक कराडाला अडकवलंय असं तुमचं? बिलकुल सरळ आहे ना। अहो तपासात निष्पन्न होईलच ना, आमचं म्हणणं आहे ना तपास होऊ द्या। तपास व्हायच्या आधीच तुम्ही बोलायला लागलेत। नार्को टेस्टची पण मागणी? अहो बिलकुल करा, आमची मागणी आमची करा, बिलकुल काही विषय नाही, करा ना। तुमची बी नार्को टेस्ट करायला पाहिजे। सुरेश धसांची नार्को टेस्ट करा। संजय बुट्टा गायकवाड उर्फ बुट्टा गायकवाड, आष्टीत पारधी समाजाचा एक तरुण ज्याचा खून झालाय, त्या प्रकरणात सुरेश धस तुम्ही स्वतः नार्को टेस्ट करणार आहेत का?
सुरेश धसांची नार्को टेस्ट होईल का? देवस्थानच्या ज्या जमीन घोटाळा आहे आष्टीमधला, त्या प्रकरणात सुरेश धस तुमची नार्को टेस्ट करायला पाहिजे. तुम्ही तयार आहेत का त्या गोष्टीला? तुमचा काय अधिकार आहे नार्को टेस्ट करायला म्हणायचा? अधिकार तपास अधिकाऱ्यांचा असतो. इथं न्याय व्यवस्था आहे, इथं तपास यंत्रणा आहेत. तुम्ही तपास यंत्रणा नाहीत, तुम्ही स्वतः. ओके, काय काय वाटतं तुम्हाला? केवळ आणि केवळ राजकीय द्वेषातून हे सुरू आहे सगळं काही. तपास यंत्रणा बघून घेतील ना काय करायचं आहे. सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड तसे संदीप क्षीरसागर हे कोण ठरवणार आहे? हे का नाही? यांना जर माहिती आहे तर यांनी पुरावे द्यावेत ना तपास यंत्रणाकडे, बरोबर? पुरावे द्यायला पाहिजे. बिलकुल बिलकुल. हे सांगतात की CCTV चेक करा, हे किती वाजता आले, मग यांनी द्यावेत ना पुरावे, बरोबर की नाही? काय सांगाल? हां, दमनियाने पण आरोप केलेले आहेत. दमानिया यांनी काय केलंय की त्यांनी काल प्रशासकीय सेवेतील लोकांची यादी काढली. हे सगळे ऊसतोड कामगार लोक आहेत, बरोबर? हे यांनी अभ्यास करून नोकऱ्या मिळवल्यात. काय वशिला बिशिला त्या काळात चालत नव्हता. आणि त्या काळात साहेब काय मंत्री वगैरे असं होतं की बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाचे अधिकारी एवढे आहेत आणि यांच्या थ्रू वंजारी समाजाची लोकसंख्या किती आहे बीडमध्ये? सगळ्यात जास्त लोकसंख्या बीडमध्ये वंजारी समाजाची 2 नंबरला. मग अधिकारी असणारच आहेत ना. कुणाला वाटत नाही की स्वतःच्या जिल्ह्यात बदली करून यावं, बरोबर? अच्छा, बरोबर बरोबर. मला एक म्हणायचं आहे, अंजली दमानिया या कोण आहेत, नेमकं कोण आहेत, त्यांचा विषय काय, किंवा त्यांचं शिक्षण किती, त्या कुठल्या सनदी अधिकारी आहेत, किंवा शासकीय असतील, तपासातले असतील. त्यांचं एक विषय झाला. त्यांनी सांगितलं की ते 3 जे आरोपी आहेत जे की फरार आहेत, त्यांचा मर्डर झालेला आहे, ते मिळणारच नाहीत, कुठं कर्नाटकच्या बाँड्रीवरच आहेत. मग आता कसे काय मिळाले हो? मग मला एक म्हणायचं आहे, त्यांना ज्या कुणी माहिती दिली ही, आता परत पोलीसच्या तपासनामध्ये आलं ना की तो कोणतरी दारू पिऊन होता वगैरे वगैरे. मग मला काय म्हणायचं आहे, तपास यंत्रणेला वेगळ्या मुद्द्यावर भरकटण्यासाठी जे विषय केला त्यांनी, त्यामुळे अंजली दमानिया यांच्यावर सुद्धा एक केस व्हायला पाहिजे ना, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर. त्या स्वतः आहेत का, त्या तपास अधिकारी आहेत का? एवढ्या संवेदनशील विषयात अंजली दमानिया म्हणतात 3 आरोपी ज्यांचा की मर्डर झाला आहे आणि ते आरोपी काल अटक झालेत. मग ही हा तपास त्यांना भरकटवायचा आहे का कुठं? अंजली दमानिया सुद्धा यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी. हो बिलकुल. काय सांगाल? काय प्रकरण आहे, कसं बघताय तुम्ही? एकंदरीत मंडळी काय कसं बघताय? कारण बीड जिल्ह्यावर लयच तासोरी ओढले जाते. एकंदरीत या ठिकाणी बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करण्याचं षडयंत्र ह्या ठराविक काही राजकीय लोकांनी केलेलं आहे. मला त्यांना प्रथम सांगायचं आहे की ज्या वेळेस आपण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा होतात त्यावेळेस याच धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताईंच्या पाया पडत होतात की तुम्हाला सभा पाहिजे आमच्या निवडून येण्यासाठी. वंजारी समाजाचं, ओबीसी समाजाचे मतं यांना जमतात. आणि आज वंजारी समाजाचे 2 नेते एका घरातले बहीण भाऊ, 2 पक्षामध्ये 2 जण आहेत आणि त्यांना या ठिकाणी यांनी इतका विरोध करून सुद्धा मंत्रिपद भेटलेत. आणि हे मंत्रिपद यांना या ठिकाणी सलत आहेत. आणि हे सलत असलेलं मंत्रिपद त्यांना वाटतं की आता मंत्रिपद भेटलेत, यानंतर आता पालकमंत्रीपद, हे पालकमंत्रीपद या ठिकाणी भेटू नये हे चाललेला हे त्यांचा हे केवलवना प्रयत्न आहे. परंतु या ठिकाणी शासनासुद्धा आमची विनंती आहे, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या ठिकाणी आपल्या सरकारमधील जर आमदार आणि असे या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी जर आपल्या सरकारमधील मंत्र्याविषयी या ठिकाणी काही बोलत असतील आणि या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर नक्कीच त्यांच्या या ठिकाणी पक्षाने कारवाई केली पाहिजे आणि यांना या ठिकाणी जाब विचारला पाहिजे की तुम्ही या ठिकाणी पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेतात. जरांगे पाटील म्हणले की जर काही समजा धनंजय मुंडेचा ह्या प्रकरणाशी संबंध आला तर त्यांना रस्त्यावरती आम्ही फिरू देणार नाही. जरांगे पाटील आहेत कोण असं मानणारे? कोण आहेत? जरांगे पाटलांचा जी लोकप्रियता होती, जी फॅन फॉलोईंग होती, ती लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर सगळी संपलेली. मराठा बांधवसुद्धा त्यांच्या मागं राहिलं नाही आता. का? त्यांची जी धरसोड भूमिका आहे ना त्याच्यामुळं. आणि जरांगे पाटलांनी एक गोष्ट ठरवावी कुठली तरी, 25 तारखेला आता उपोषणाला बसणार म्हणले, आता बंद झालं त्यांचं उपोषण, संपला विषय. आणि राहिला विषय धनंजय मुंडेंना रस्त्यावर नाही फिरू देणार. धनंजय मुंडेचं सोडून द्या हो. आमच्यासारखे महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात धनंजय मुंडेसाठी जीव देणारे कार्यकर्ते, त्यांनाच आडून दाखवा ना तुम्ही काय. आणि महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही.
हा शिवरायांचा महाराष्ट्र. इथं 18 पगड जाती राहतात, गुण्यागोविंदानं राहतात. तुम्हाला गावगाडा बिघडायचा आहे म्हणून तुम्ही असे चेतावणीखोर वक्तव्य करताय ना. हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती, सगळ्या महाराष्ट्राला माहिती. आता कुठंतरी यांची लोकप्रियता कमी झाली, मग आता कसं तरी प्रसिद्धी झोतामध्ये यायचं यांना. मग धनंजय देशमुखाची हत्या ज्या पद्धतीनं झाली, धनंजय देशमुख सॉरी नाही, संतोष देशमुखांची हत्या ज्या पद्धतीनं झाली ती कुणालाही बिलकुल बिलकुल. पण ही जी घटना ही म्हणजे दुर्दैवी आहे. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? अहो, ती दुर्दैवी नाही, शब्द नाहीत. संतोष भैया देशमुख हे मी गृहीत धरा त्या जागेवर गुन्हेगार जर माझा भाऊ असताना, माझा स्वतःचा भाऊ जरी असताना, मी आधी माझ्या भावाला गोळ्या घालून मारलं असतं. इतकी ती निंदनीय घटना, इतका तो दुर्दैवी खून आहे. त्याच्यामध्ये कुणालाही काही वेगळं वाटायची गरज नाही. त्या खुनाच्या बाबतीत एकच शिक्षा आहे, फक्त देहदंड, फाशी. अहो, त्याच्या पुढे जाऊन म्हणतो ना आम्ही, त्या लोकांचे तुकडे करा, ते जे लोक आहेत ना मारेकरी, त्यांचे तुकडे करा भर चौकात आणून. मी स्वतः सांगतो, माझा भाऊ असता तरी मारला असता मी. सगळ्या प्रकरणाला एक राजकीय वळण बिलकुल देण्यात येईल ना. याचं- अहो, संतोष भैया देशमुख यांच्या हत्येच्या संबंधात आम्ही म्हणजे पूर्णच लोक, सगळा समाज म्हणतोय की त्यांच्या गुन्हेगाराला फाशी द्या, नव्हे तर त्यांच्या गुन्हेगाराला चौकात आणून त्याची कत्तल करा. एकदम दुबईमध्ये वगैरे तशी शिक्षा असते तसा विषय करा. मग मला काय म्हणायचं, आता सगळे अटक झालेत, आता सगळी तपास यंत्रणा चालू आहे, सगळं चालू आहे. मग आता त्याच्या मागून राजकारण करायची काय गरज आहे? कुठं खोट्या गुन्ह्यात वाल्मिक अण्णांना गुतवायचं, त्या विषयावरून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागायचा. गुन्हा वगैरे खोटा गुन्हा आहे तो, खोटा गुन्हा आहे. मी करू शकतो ना, मी कुणावरही खोटा गुन्हा करू शकतो ना. मला काय माहिती, मी आता परळीच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो, सुरेश धसवर मी गुन्हा दाखल करतो. सुरेश धसांनी मला खंडणी मागितली, जमतंय का? जमतंय. झुंडशाहीने एखादी गोष्ट होत असेल तर ठीक आहे ना, मग आमचा बी गुन्हा दाखल होईल. असं नसतंय, बरोबर आहे का? कुठंतरी प्रेशराईज झालेले हे त्या खुनाच्या बाबतीत कुठंतरी पोलीस यंत्रणा प्रेशराईज झाली. या लोकांचा दबाव होता की नाही, वाल्मिक अण्णाला तुम्ही 302मध्ये घ्या, 302मध्ये घ्या. हे काय अहो, म्हणण्यानं असं होतं का? वाल्मिक अण्णाचं लोकेशन ट्रेस करा, वाल्मिक अण्णाचं CDR काढा, त्या खुनाशी संबंधच नाही ना. ते इथं नव्हते पण ना. असं कसं होऊ शकतंय? आणि कुणाच्या सोबत कुणाचे फोटो दिसले म्हणून कुणी गुन्हेगार होऊ शकतो का? असं नसतं. फडणवीस साहेबांच्या सोबत सुद्धा बऱ्याच गुंडा लोकांचे फोटो आहेत. आता ते काय साहेब म्हणणार आहेत का की तुम्ही हे करा? असं नसतं. कुठल्याही मोठ्या नेत्याला फॅन फॉलोईंग असते, कुणी त्यांचा फोटो काढत असतं. असं फोटोवरून कुणी राजकारण बिलकुल अहो, ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही हो, 100% राजकारण. आणि त्या राजकारणाच्या आडून दुसरी एक गोष्ट व्हायला लागली. अहो, इथं आम्ही मराठा वंजारा बीड जिल्ह्यामध्ये एकदम गुण्यागोविंदाने नांदणारे लोक आहेत. इतकं आमचं दोघांचं एकमेकाशिवाय जमत नाही, दोन्ही समाजाचं. आता ही अशी परिस्थिती होऊन बसली ना की एकमेकांची तोंडसुद्धा बघू वाटणार म्हणजे ह्या प्रकरणामुळे. बिलकुल. एकंदरीतच हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त राजकारण आणि राजकारणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, परळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.